हॅलो चेक हॅलो. चांगली सुरुवात कुमारने केलेली आहे. पहिला चेंडू निर्धाव आणि त्याच्यानंतर पाहू शका फुल टॉस आणि त्याच्यावरती जबरदस्त फटका मात्र सजवला आणि चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं या स्पर्धेतील आणि वालचिंदकरांसाठी येणारा हा पहिला चौकार. या स्केलपट्टीवरती सर्व खेळाडू सातत्याने सराव करत असतात, प्रॅक्टिस करत असतात आणि तो एक बेनिफिट त्यांना मात्र या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि पाहू शकाल चौकारानं मात्र आपल्या डावाला नितीननं सुरुवात केली. ओ इनसाइड आउट इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न शॉट एक्स्ट्रा कव्हरला तिथे बेट केलाय आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे दन दन करत 4 धावांसाठी हा दुसरा चौकार. आपण पाहतोय कारण कुमारनं निर्धावानं सुरुवात केली होती परंतु त्याच्यानंतर चांगल्या प्रमाणे तो फटके खेळतोय आणि चौफेर फटके खेळण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. बागपुटला गेला होता पंच करण्याचा प्रयत्न चेंडू परंतु चालल्या जमिनीच्या साहाय्याने शॉट एक्स्ट्रा कव्हरला संजय मात्र त्या ठिकाणी या चेंडूला सेव्ह करतोय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. धाबा पॉवर प्लेमध्ये आपण पाहतो की चांगल्या प्रमाणे येत आहेत 9 धाबा. कारण सकाळचा सत्र आहे. पहिला सेशन सध्या आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेचा आणि या स्पर्धेतील पहिला सामना सध्या आपण पाहतो या उद्घाटनीय सामना जो आपण 16 जो संपन्न केला डॉक्टर यशवंत सोरे साहेबांच्या उपस्थितीने आणि त्यांच्याच गावातील संघ सध्या आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. समोर दीपक दिंडे आहे. जबरदस्त या ठिकाणी गिरकी दिली आणि गिरकी देत असताना चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. टीम गावदेवी वालचिंद संघाची तर विदाउट लॉस 13 धावा दहा फलक्यावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र पहा सेन्सिबल क्रिकेट कारण दीपकला माहिती की पॉवर प्लेमध्ये चांगल्या प्रमाणात धावा इथे आलेल्या आहेत आणि आता मात्र इथेही घाई करायची आता मात्र आवश्यकता नाहीये. आणि त्याच्यामुळे पाहतो की शेवटच्या चेंडूवरती फक्त दिशा दाखवली आणि सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि स्ट्राईक मात्र त्याने आपल्याकडे ठेवली. आणि अशा रीतीने मात्र पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला विदाउट लॉस. प्रथमतः बॅटिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट वालचिंद संघाने धाबा जोडला एकूण 14. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी नितीन चौधरी आणि दीपकच्या वतीने आपण पाहिली. आणि मला अजूनही आठवण आहे की याच ठिकाणी सौम्य केबल नेटवर्कची आपण स्पर्धा पाहिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट वालचिंद संघाच्या वतीने चांगला खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान डॉक्टर यशवंत सोरे साहेब आमच्यापासून रजा घेत असताना परंतु बहुमूल्य वेळ त्यांनी खर्च करून या ठिकाणी आज उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि ते पुन्हा येतील असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज नेहमीच विकेट टेकर राहिलाय या चालू सीझनचा विचार केला तर अजय भामरे. कुठेतरी आता ब्रेक थ्रूची आवश्यकता असेल टीम मुठवलला. ओहो थोडासा पाहू शकाल चेंडूला छेडछाडी करण्याचा प्रयत्न थोडासा उचली घेणारा जरूर होता आणि सरळ चेंडू त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं जी कुमारनं सुरुवात केली होती ती सुरुवात अजय भामरेने केली. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर पाहायला मिळू शकेल 14. आतापर्यंत दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप पाहतोय. ओ आय थिंक या ठिकाणी पाहू शकाल संधी होती परंतु त्या ठिकाणी विकेट किपर रणजित पाटील कडून चूक घडली गेली. बॅटची कडा होती आणि आपण जर पाहिलं तर एवढं कठीण झेल नव्हतं परंतु कुठेतरी मिस्टेक घडली आणि जे संधी निर्माण करून दिली होती अजय भामरेनं ती संधी मात्र गमावली. आणि त्याच्यानंतर पाहू शकाल की एका धावेसाठी या दोघांनी रिक्स घेतली होती आणि शेवटच्या क्षणाला मात्र ती धाव कंप्लीट केली गेली. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत.
ओढतो विकेट मारा करतोय हो केल्याचं होतं एक्स्ट्रा कव्हरला परत चेंडू चालाय कव्हर पॉईंटला डीपवर क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत फलंदाजाकडे एक संधी मात्र धाव पूर्ण करण्याची संधी निर्माण झाली. तर या ठिकाणी एक पारितोषिक आलेलं आहे मुठवलगावचे लाडके जावई अर्थात नवनाथजी पाटील यांच्याकडून अजयने तर या ठिकाणी विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर ₹500 कॅश प्राईज त्यांना दिलं जाणार आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ते स्पर्धा एन्जॉयमेंट करतायत त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. परंतु आतापर्यंत अजयने चांगली हाताने केली आणि या ठिकाणी पहा फुलटॉस चेंडू होता ती लेथ मिस केली आणि सरळ एष्ट्या उद्ध्वस्त केल्या पहिल्या धक्का लागेल या ठिकाणी टीम गावदेवी स्पोर्ट वालचीन संघाला. एवढ्या वेगाने चेंडू अजयने हाताला की बेल तिथे मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे मोडली गेली आणि दीपकला मात्र त्या ठिकाणी मैदान सोडण्यास भाग पाडलं. सर्वात चांगली केली होती दीपकनं परंतु कुणीतरी या चेंडूवरती मोठा फटका जरूर अपेक्षित होता परंतु त्या ठिकाणी चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क झाला नाहीये आणि बाद होण्यापूर्वी आपण जर दीपकचा खेळ पाहिला तर 6 धाबाचं योगदान देऊन तो माघारी परतला. त्याच्यामध्ये आपण एक चौकार पाहिला 2 सिंगल पाहिल्या आणि आता नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलाय रोहित तेलिवरे. रोहितला मागील स्पर्धेमध्ये याच ठिकाणी जबरदस्त उल्लेखनीय कामगिरी केली होती आणि आज तोच खेळाडू आता मात्र पाहायला मिळतोय तिसऱ्या क्रमांकावरती. ज्या विकेटची सक्त आवश्यकता होती तो विकेट्स मात्र अजय भांबरेने आपल्या टीमला प्राप्त करून दिलेला आहे आणि मी मगाशी उल्लेख केले की नेहमीच या सीझनमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये अजय विकेट टेकर राहिलाय. फटक्यात चांगला पाहायला मिळतो चेंडू चालला सरळ लॉंग ऑनकडे क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल धाव रोहितच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय प्रत्येक संघ नायकाला टॉस विनिंग सेरेमनीमध्ये संदीप रामचंद्र थळे यांच्याकडून शीतपेय देत आहोत त्यांचे विशेष आभार इथे व्यक्त करतोय. हो फ्लॉविंग स्वीप जबरदस्त फटका आणि चेंडू चालला लॉंग लेगकडे तेजेश पाटील तिकडे आहेत प्रयत्न चांगले पाहायला मिळाले परंतु चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय 4 धाबांसाठी चौकार. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 2 षटकांची या समाप्तीनंतर 21 धाबा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे या षटकामध्ये ज्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या कुमारनं त्या धावा मात्र पूर्णपणे रिकवर केल्याचं म्हणायला हरकत नाही कारण फक्त 7 धाबा अजय भांबरेनं त्या ठिकाणी खर्च केले आणि महत्त्वपूर्ण या ठिकाणी विकेट्स मात्र या ठिकाणी प्राप्त केली. यानंतर जय सावरदेव किरवली संघ विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल अश्रत 11 गावदेवी स्पोर्ट येवई. दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळालेल्या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही टीमला विनंती करतोय की या पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे याची आपण नोंद घ्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुधीर पाटील. 21ला 1 जसं आपण 21 मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना देत असतो तो आकडा 10 फलक्यावरती पाहायला मिळतोय आणि सुधीर पाटील आता स्पेल कशा रीतीने असेल सर्व मुठफलकरांच्या आता नजरा सुधीर पाटीलकडे असतील. तो विकेटने सुरुवात करतोय हो बॅटची आय थिंक आतली कडा होती चेंडू पाहू शकाल अगदी वेगाने चालला स्क्वेअरला इकडे क्षेत्ररक्षक वेगाने कुमार येतोय चेंडू खाली पोहोचतोय.
विनोद कुलाच्या बॅटमधून पहिला चेंडू त्याने फेस केला आणि पहिल्या चेंडूवरती त्या चेंडूचा त्याने फेस काढला असं मात्र या ठिकाणी म्हणावं लागेल. एक परफेक्टली अष्टपैलू खेळाडू म्हणून विनोदची आपण नेहमीच त्याचा उल्लेख करत असतो आणि त्याची तो प्रचिती देत असताना यॉर्कर यॉर्करला मात्र त्या ठिकाणी सन्मान दिला. चेंडू त्याला मिडॉनवरती क्षेत्ररक्षक पोहोचतायत तोपर्यंत सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. माझे सहकारी समालोचक माझे मित्र समीर ठाकरे यांचा शुभ आगमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्येकडे आपण लक्ष वेधलं तर 31 धावा फलकावरती लागल्या गेल्या. पाहू शकला या ठिकाणी शफल होऊन करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू सरळ त्याला इष्टांच्या डोक्यावरून आणि अखेर शेवटचा चेंडू आला मात्र या ठिकाणी निर्धाव. 3 षटकांचा खेळ इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. 10.33च्या धावगतीने आतापर्यंत धावा 10 फलकावरती पाहायला आपल्याला 31 आणि अजूनही मात्र शेवटचा षटकाचा खेळ येणं बाकी. यानंतर दोन्ही टीमला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे. जय सावरुदेव किरवली आणि विपक्ष गावदेवीसपूर यवई अर्थात अशरत 11 या नावानं तो संघ सातत्याने आता खेळण्याचा प्रयत्न करतायत. दोन्ही टीमला विनंती करतो की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. शेवटचं षटक या पहिल्या डावातील आणि या पौशिकाल संजयच्या हातामध्ये चेंडू आता मात्र या ठिकाणी सोपवलेला आहे. विद्यमान पोलीस पाटील उत्तमजी पाटील यांचा हा संघ आपल्याला बोमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशन मध्येच नव्हे तर आता मात्र पाहतो की त्या ग्रामीण भागामध्ये असतात त्या स्पर्धेमध्ये आता मात्र हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत असतो. संजय आलाय फुलटॉस हाताला आणि चेंडूला मात्र फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. कुल्लाच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा सिक्सर. आणि एकदा या मैदानावरती पहा फुलटॉस चेंडूला मात्र त्या ठिकाणी माफी नाहीये. रिप्ले मध्ये पाहू शकाल एक्झॅक्टली पिकअप शॉट आणि जबरदस्त मात्र त्या ठिकाणी मिडलिंग पाहायला मिळाला. आता मात्र त्याच दिशेने फटका केला गॅपमध्ये चालला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून फरार 4 धावांसाठी येतो ह्या चौकार. या किलपट्टीवरती धावा होत आहेत कारण झाली पूर्णपणे पाहिली तर पाटा विकेट आहे. चेंडू मात्र चांगल्या प्रमाणे बॅटवरती येत असतो आणि या मैदानावरती आपण पाहतो की सातत्यानं हाय स्कोरिंगच्या मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत आणि त्यापैकी ही हाय स्कोरिंग मॅच इथे मात्र होण्याची दाट शक्यता आहे. कारण धाफलक्यावरती 41 धावा लागल्या गेल्या आणि अजूनही पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे असं वाटतं की 50 ओलांडण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न असेल टीम गावदेवी बालसी संघाचा. पुन्हा फुल टॉस पुन्हा चेंडू चालेल स्क्वेअर लेगकडे पण तो आता चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण रणजित पाटीलच्या वतीनं दुहेरीचा प्रयत्न होतो आणि पाहता पाहता 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. हा बॅटिंग करतोय आज विनोद. जसा आला मात्र तसा मात्र त्या ठिकाणी गोलंदाजावरती बरसला असं म्हणावं लागेल कारण 3 चेंडू त्याने आतापर्यंत या ठिकाणी या षटकामध्ये फेस केला आणि 3ही चेंडू मात्र चांगल्या प्रमाणे त्याने मिडल केलेले आहेत. अजून एक फुलटॉस म्हणजे आज संजयने निर्धार केला की मी सर्व चेंडू फुलटॉसच टाकेल कारण अजूनही मात्र त्याला लय सापडली नाहीये. टप्पा तुम्हाला मात्र त्या ठिकाणी चांगला मात्र त्या ठिकाणी पिक करावं लागेल. लाईन तुम्हाला चांगली मेंटेन करावी लागेल आणि तो प्रयत्न मात्र इथून आता काही चेंडूचे शिल्लक आहेत त्याच्यामध्ये आता मात्र काहीतरी व्हेरिएशन तो करण्याचा इथे प्रयत्न करेल का सामना करेल रोहित तेलिवरे. रोहितनं उडवलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात झेल पकडण्याचा प्रयत्न आणि तिथे पकडला झेल. सूरजच्या वतीने चांगला झेल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि अखेर रोहितचा खेळीचा मात्र त्या ठिकाणी अंत होत असताना
फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतोय की लॉंग ऑफला मात्र कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी मिस्टेक घडली नाहीये आणि अशा रीतीने तिसरा धक्का लागला टीम वालचिंद संघाला. न्यू बॅटर पाहू शकाल सुजल आलाय. शेवटचा बॉल आता मात्र या ठिकाणी फेस करेल. चला नाणेफेकीसाठी जय सौरदेव किरवले आणि यवई संघाला विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. शेवटचा बॉल बॅटची वरची कडा आणि पाहू शकाल विकेट किपरमध्ये पहिले तर कुमार त्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. चांगला क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळाला आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती फक्त एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना 45 धाबा इथे जोडल्या गेल्या आणि 46 धाबांचं लक्ष आता मात्र समोर असेल टीम मकरंद समोर मुठबल संघासमोर. चला यवई संघाचे संघनायक आलेले आहेत. चला सौरदेव किरोली संघ आपण कॅप्टन पाठवायचा आहे आणि हे नाणेफेक येण्यासाठी सन्माननीय देविदाजी थले आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण या आमच्या टॉस बॉक्स मध्ये किरवली. चला या आपण कारण आमचे मान्यवर सुद्धा आलेले आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेला आहे. वेलकम संजय. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना आपल्या भेटीस येणार आहे. त्या सामन्याची आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करतोय. मागील स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सौरदेव किरोली संघाने सुद्धा मात्र या क्रीडांगणावरती चांगला खेळ दाखवलेला आहे आणि पुन्हा मात्र तो संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि आज न्यू जर्सी क्या बात आहे. चला दोघांसाठी मी नाणं दाखवतोय हेड किंवा टेल. तुम्हाला मात्र या ठिकाणी कॉल द्यायचा आहे. चला एवढी संघाने कॅप्टन कॉल देत आहेत. हेड्स कॉल होता आणि जशी मागणी. चला आपण टॉस पुन्हा करूया. बोला संजय. टेल. चला तेच आलेलं आहे. नाणेफेकी जिंकली या ठिकाणी यवई संघाने टॉस विन संघाने आपण या ठिकाणी कोल्ड ड्रिंक देत आहोत. थंजब आज कुछ तुफानी करते. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपण दोन्ही कॅप्टनशी थोडीशी चर्चा करू. संजय पहा अगदी तुमच्या हाकेच्या अंतरावरती क्रीडांगण आहे आणि तुम्ही सुद्धा पाहतो की या मैदानावरती भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. कसा अनुभव राहिला या मैदानावरती खेळण्याचा? चांगलाच राहिलेला आहे. टॉस किती महत्वपूर्ण होता आणि काय करण्याचा निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण करणं. ज्याप्रमाणे शिवशक्ती लोणार संघाने स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाबद्दल काय सांगू शकशील? खूपच सुंदर आयोजन आहे. या सीझनमध्ये किरोलीच्या अगेन्स्ट तुम्ही कधी खेळलेले आहात? नाही, यावर्षी पहिल्यांदाच आहे. मग त्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 35 पर्यंत. चला त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बॅटिंग करायचे 4 षटकामध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? 50+ संघामध्ये काय बदल वगैरे आहे? नाही. आय थिंक राहुल आपण जर पाहिलं तर चांगला फॉर्मात आहे. विनोद चांगला फॉर्मात आहे. परंतु इतर खेळाडूकडून तुला काय अपेक्षा आहेत? सगळ्याकडे अपेक्षा आहेत. तुझ्यावरती संघनायकाची जबाबदारी टाकलेली आहे. तू पूर्णपणे हँडल करतोय संघाला हो. आणि तुम्हाला नेहमी तुमचे पप्पा काय सजेशन देत असतात, काय मार्गदर्शन देत असतात? आधींमध्ये आहेत ते. या बात आहे. मग त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? बॉलिंग. चला त्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतोय. नाणेफेकी आपण नुकतीच संपन्न केली. नाणेफेकी जिंकली या ठिकाणी अशरत 11 यवई संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट आणि जाऊया आता मात्र या धाबांचा पाठलाग कशा रीतीने होईल हे आता ऐकवण्यासाठी कॉम बॉक्समध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू. चेक. हॅलो हॅलो.
46 धावांचं लक्ष आता या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे. कुमार रणवीला आता या ठिकाणी प्रमोट करण्यात आलंय. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये कुमार 14 धावा खर्च करताना दिसला, परंतु पुन्हा एकदा अजय बांबरेनं या वर्षामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. याही मॅचमध्ये चांगला षटक त्याचा आपल्याला बघायला मिळाला. 7 धावा खर्च केल्या, परंतु तदनंतर सुधीरच्या ओव्हरमध्ये 10 आल्या आणि संजय पाटील त्याच्या ओव्हरमध्ये एकूण 14 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. म्हणजेच एक एव्हरेज टोटल पहिल्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी बनवण्यात आली. आई काळूबाईच्या नावानं चांग भलं आणि आई कालूबाईच्या नावानं हे चषक आज आपण या ठिकाणी शिवशक्ती स्पोर्ट लोणारच्या वतीनं पाहतोय. या क्रीडांगणावरील ही तिसरी स्पर्धा आणि वालशिनकरांचा खेळ ह्या मैदानावर खूप चांगला राहिलेला आहे. ओव्हर द विकेट विनोद खुलात, विकेट मिळाली आहे. यावेळेला पुन्हा एकदा पुढच्या लेंथवर बॉल होता, ऑन साईडला ट्रॅक करण्याचा प्रयत्न, परंतु पहिली धाव आता मुठवळ संघाच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. कुमार रणवीच्या बॅटमधून ही पहिली धाव पाहायला मिळाली. कालच गावदेवी नानकर संघानं ओमसई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मधील दुसरं टायटल आपल्या नावी केलं. योगेश 11 आमने बीची ती स्पर्धा एक यशस्वी स्पर्धा कालच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि लगेचच नेक्स्ट डे आपण लोणारच्या स्पर्धेला सुरुवात केलेली आहे. म्हणजे फार बिझी शेड्यूल राहिलंय या परिसरातील क्रिकेटचं. विशाल समोर बॉलर बॅक ड्राईव्ह आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद. विकेटचं पतन, आणखी एक धक्का मुठवल संघाला. खराब सुरुवात पॉवर प्ले मध्ये जी सुरुवात फलंदाजांना मिळणं गरजेची होती ती सुरुवात मात्र या ठिकाणी मिळालेली नाही आणि लागोपाठ 2 धक्के या ठिकाणी देत असताना विनोद खुलात नेहमी चांगला खेळ त्याचा या क्रीडांगणावरती राहिलाय आणि या स्पर्धेमध्ये देखील आई काळूबाई चषक लोणार मध्ये देखील ती सुरुवात त्याच्या वतीने तुम्हाला बघायला मिळते. पॉवर प्ले हे फार महत्त्वाचं असतं ज्यावेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता आणि या मैदानावर फार वेगानं धावा होत आहेत. आपण मागच्या 2 स्पर्धा पाहिल्या. लाईव्ह ऑन प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं कव्हरेज करत असताना फक्त टाईप करा आई काळूबाई चषक लोणार आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, हाफ ट्रॅकर, पुन्हा मिस टायमिंग, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता स्क्वेअर लेगचा. तेजस पाटीलनं आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा त्याच दरम्यान मिळतात आणि या 2 धावांनी तेजस स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. टीमची टोटल 3 या आकड्यावरती जाऊन 3 धावांवर टीमची टोटल तुम्हाला बघायला मिळते. प्रत्येक ओव्हर मागे जवळपास आता 12 धावा किमान तुम्हाला बनवाव्या लागतील हे टार्गेट चेस करण्यासाठी. 46 धावा मॉर्निंग सेशन मध्ये एक चांगली टोटल उभारली आहे. खुलाचा बॉल रिव्हर्स खेळलाय, चांगला फटका, बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर येतोय बॉल मध्ये आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याच्याकडून एकच धाव तिथे मिळेल. कुठेतरी विनोद कुलाचा जो अँगल आहे, कटर आहे, लेग कटर, त्याचा फायदा तेजसने घेण्याचा प्रयत्न केला. शॉट सिलेक्शन चांगलं होतं परंतु प्लेसमेंट थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. 1 धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न आता सध्या तरी दोन्ही बॅटर्सचा आपल्याला बघायला मिळाला. महत्वपूर्ण असतात क्रिकेटमध्ये सिंगल डबलला तेवढंच महत्व आहे परंतु चौकार मध्ये मध्ये तुम्हाला शोधावा लागेल. शॉट ऑफ लेंथ पंच केलाय, सुपर शॉट, टिपिकल पॉवर प्लेचा फटका कुमार रणवीच्या बॅटमधून. बॉल एकसा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, क्लासिकल चौकार. ज्या धावगतीने धावा बनणं गरजेच्या होत्या मुठवल संघासाठी त्या धावा मुठवलकरांना बनवता आलेल्या नाहीयेत. परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. एखादं षटक पुरेसं असतं मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी.
रोहित तेलिवरे. सेकंड ओव्हर. फ्लायटेड बॉल, लॉफ केलाय, बॉल हवेत आहे. तेजसनं पुन्हा एकदा प्रयत्न केला होता एक्सा कव्हरला चौकार खेचण्याचा, परंतु प्रॉपरली एलिव्हेशन तेथे मिळालं नाही. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. वालचिन संघानं याच मैदानावर सौमिक केबल नेटवर्क चषकाचा अंतिम सामनाही खेळलेला आहे आणि या मैदानावर ते सातत्याने सराव करत असतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हे मैदान आतापर्यंत चांगले राहिलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये प्रोटेक्शन, ऑन साईडला पूर्ण बाउंड्री रायडर्स तुम्हाला बघायला मिळतात. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. लॉंग लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक सेट करण्यात आला. म्हणजे आता इथून रणनीती स्पष्ट आहे की जास्तीत जास्त बॉल बॉडीवर येणारे किंवा विकेटवर येणारे असतील. ज्या पद्धतीने फील्ड प्लेसमेंट तुम्हाला बघायला मिळाली आहे. रोहितचा फुलर लेंथ होता, फार अर्ली खेळलाय कुमार. हा चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेर फुलर लेंथ तुम्हाला बघायला मिळाला. डॉट बॉल सुरुवात कुमार रणवीच्या विरुद्ध रोहित तेलिवरे करतोय. या वर्षातील पहिली स्पर्धा जिथे सेमी फायनल पर्यंत प्रवेश केला होता मुठवळ संघानं. त्यानंतर भरपूर समस्या आल्या. यावेळेला हवेत आहे बॉल आणि झेलची संधी, स्क्वेअर लेगला पकडलाय झेल. समाप्त होतोय कुमार रणवीचा खेळ. तिसरा धक्का लागेल स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ संघाला. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत आदरणीय सचिन थळे साहेब. मी आपलं आई काळूबाई चषक 2025 मध्ये शिवशक्ती लोणारच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओ रणजित आल्या रिव्हर्स खेळला आणि रणजितची विकेट धोक्यात आहे आणि या मॅच मधील आता सर्वात मोठी विकेट प्राप्त केली आहे रोहित तेलिवरेने. रणजित पाटील बॅक टू डग आउट. रणजित पाटील आल्या खरं तर आता त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या की इथून तो डाव सांभाळणार, डाव सावरणार आणि इथून आपल्या संघाला विजयाकडे नेणार. परंतु आल्या स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न केला, कुठेतरी चुकीचा फटका निवडला आणि रणजित पाटील त्या ठिकाणी शून्यावर बाद होताना पाहिला. एक फार मोठं नुकसान असेल ते मुठवळ संघासाठी. सुधीर आलाय, पुढचा बॉल, हॅट्रिक बॉल. रोहित तेलिवरे काय गोलंदाजी केली आहे. याच क्रीडांगणावर मालिकावीराची सायकल मागच्याच वीक मध्ये रोहित तेलिवरेने जिंकली आणि आता काय गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. 2 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या फक्त 11 धावा. जबरदस्त स्पेल आपल्याला बघायला मिळाला रोहितच्या माध्यमातून. 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्यानं प्राप्त केले आपल्या ओव्हरमध्ये. इकॉनॉमिकल स्पेल. पहिल्या षटकामध्ये ऑलरेडी दबाव वाढला होता आणि तो दबाव अधिक वाढवण्याचा प्रयत्न आता रोहितच्या ह्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाला. इथून 12 चेंडूंचा काही शिल्लक आणि आता सामना जिंकण्याकरिता मला वाटतं अजूनही 35 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 35 धावांचं आता हे समीकरण कुठेतरी हे समीकरण मोठं दिसतंय, परंतु अजूनही तेजस पाटील आणि सुधीर या दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे. ओ प्रजेश आलाय, पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न, टॉप एज, आणखी एक झेल. कॅचिंग ला जवाब बघायला मिळाली आहे. ज्या वेळेला बॉल हवेमध्ये गेला त्या वेळेला खात्रीनं गोलंदाज राहिला की आता कॅचेस होणार आणि चांगला झेल पकडला. त्या ठिकाणी प्रजेशला मिळते पहिली सफलता.
सन्माननीय खंडू जाधव आणि अस्मत शेख यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आदरणीय सचिन थळे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या मॅच पासून मोठ्या संख्येने आता मान्यवर पाहुणे तसेच आपल्या गावातील ग्रामस्थ या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. ओ पूल केलाय आल्या आल्या संजयनं आणि बॉलला भिरकावून दिला मिड विकेटच्या पलीकडे. सिक्सर. पिक्चर अभी बाकी आहे. संजय पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर क्लासिकल षटकार. शॉट. इट वॉज अ ग्रेट शॉट. आतमध्ये येणारा बॉल होता आणि काय बॉलला पीक केलं त्या ठिकाणी. प्रॉपर टायमिंग होतं आणि प्रजेशच्या विरुद्ध सिक्सर. आता ओव्हर पिच बॉल पुन्हा लॉफ्ट केलाय लॉंग ऑनला. वन मोर बिग हिट. क्या बात आहे. संजय पाटील आता इथून त्याचा इरादा स्पष्ट आहे. करो या मरो. लागोपाठ 2 षटकार. मॅच मध्ये कमबॅक मुठवळ संघाने केलाय. जबरदस्त क्लासिकल फटकेबाजी. पहिला बॉल लेन बॉल होता त्याच्यावर मिड विकेटला. त्याच्यानंतर थोडासा ओव्हर पिच बॉल आणि तिथे समोर लॉफ्ट करण्यात आला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा लागोपाठचा दुसरा षटकार तुम्हाला बघायला मिळाला. भले संजयचा क्रमांक 7वा आहे परंतु काय बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा वळवला बॉल. स्वीप करत असताना खाली क्षेत्र आहे. पुन्हा बॉल वेगाने सरसावतोय लॉंग लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. हळूहळू या तिसऱ्या षटकाला टार्गेट केलं प्रजेशच्या विरुद्ध. ज्या प्रजेशनं पहिल्याच बॉलवर सफलता मिळवली होती आणि त्याच्या विरोधात आता आक्रमण सुरू केलेलं आहे. धाव फलकावरती 25 धावा. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अजूनही 21 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. प्रजेश कोदा टाकलाय समोर. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवरती येतोय. एकदा मिळाली आहे सेकंडचा कॉल. रनआउटची संधी आणि फलंदाज मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. सुधीर पाटीलला मैदान सोडावं लागेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणखी एक धक्का. न्यू बॅटर अजय भांबरे. लेंथ बॉल. जबरदस्त शॉट ऑफ गुड लेंथ होता. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. आणखी एक चेंडू डॉट येतो आणि याचबरोबर आता तिसरं षटक देखील समाप्त झालं. प्रजेशच्या विरोधात 2 सिक्सर आले परंतु त्याच्यानंतर त्याची वापसी कमालीची राहिली आणि आता सामना शेवटच्या ओव्हरमध्ये येणारे 6 बॉल शिल्लक. 20 धावांची गरज. 6 बॉल रिमेनिंग अँड 20 मोर रन टू विन. हे पहा संजयच्या बॅटमधून आलेले ते 2 षटकार. चांगला पिकअप शॉट होता. पुलचा अंदाज पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर ओव्हर पिच बॉल. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका जिथे लॉंग ऑन क्लिअर करण्यात आलं परंतु त्यानंतर प्रजेशनं वापसी कमालीची केली. 26 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना शेवटचे 6 बॉल शिल्लक. 20 धावांची आवश्यकता. उद्घाटन या सामना आई काळूबाई चषक लोणारमध्ये कोण जिंकणार, कोण विजयानं आगाज करणार आणि कोण विजयानं आपली घोडदौड या स्पर्धेमध्ये सुरू करणार याचं उत्तर आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये आपल्याला नक्की कळेल. अंतिम षटक सुजल गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. सुजल खरं तर चांगला गोलंदाज आहे परंतु आता त्याच्यासमोर एक मोठं आव्हान असेल कारण अंतिम ओव्हरमध्ये एक प्रेशर असतो. बॅटर्स अजयवर देखील थोडा दबाव आहे परंतु अजयनं आजवर फलंदाजीपेक्षा गोलंदाजी फार सुंदर केलेली आहे. मात्र आज वेगळी भूमिका आज त्याच्या गावासाठी त्याला नक्कीच बजावावी लागणार आहे. 20 धावा करायच्या आहेत. पहिला बॉल फुल टॉस होता परंतु या ठिकाणी कनेक्शन करता आलेला नाही आणि हा चेंडू डॉट येतोय. प्रत्येकी डॉट बॉल आता दबाव वाढवत असताना वालशिंदकरांनी खरं तर आता घरच्या मैदानावर चांगला केस साकारलाय.
कारण त्यांचे घरचे जे पाठीराखे या सामन्याचा आनंद घेत आहेत तेही खुश, कारण त्यांना हवं होतं की आपल्या गावच्या संघाने विजयानं आगाज करावा. पुन्हा पुन्हा पुलर लेंथ, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजय सातत्याने करतोय, परंतु आता सुजलनं काय गोलंदाजी केलेली आहे. प्रत्येक वेळेला बॅटरकडे जातच नाहीये, तो थोडंसं दूर राहण्याचा प्रयत्न करतोय. हे असंच असतं, टॅलेंटर्स ज्या वेळेला बॅटिंग करण्यासाठी येतात त्यावेळेला गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढतो. 4 बॉल 20ची गरज, ड्राईव्ह केल्या लॉंग ऑनच्या दिशेनं, एकच धाव या ठिकाणी मिळेल. आणि आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल तो संजयनं आता इथून 3 सिक्सर जरी मारले तरी हा सामना जिंकू शकत नाही, कारण 19 धावा करायच्या आहेत 3 चेंडूंमध्ये. चेजिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम, आणि खरं तर आपल्या असोसिएशनचा तो रूलच आहे. रन चेस तुम्हाला क्लीन करावं लागेल. हो, पहिला उडवलाय संजय, प्रयत्न करतोय, एकटा लढलाय, परंतु आज टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी साथ दिली नाही मुठवळ संघाला, आणि त्याच्याचमुळे आता ही परिस्थिती आपण पाहतोय सध्या तरी. परंतु संजयनं आज काय खेळ केलाय. तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. शेवटचे 2 बॉल आणि आता 13 धावांची गरज आहे. 2 लीगल चेंडू आले तर वालशिंद संघ विजयी, कारण 2 लीगल बॉलमध्ये 13 धावा बनणं कठीण आहे. एखादा एक्स्ट्रा बॉल जर का आला तर संधी मिळेल, आणि तो एक्स्ट्रा आता आलेला आहे. क्या बात है. संजय पाटील आता थोडासा मी म्हणेल होप्स त्याच्या वाढल्या असतील, कारण आपण चर्चा करत होतो की एखादा एक्स्ट्रा बॉल जरूर मॅच मध्ये पलटवार करून देणार. आणि आता 2 बॉल 12ची गरज. सुजल, संजय समोर, पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल सिक्सर. म्हणून सांगतो ना की शेवटपर्यंत तुम्ही लढत राहा. प्रयत्न तुमच्या ज्या, बघा आपण जीवन जगत असताना आशेवरच जगत असतो, उद्या काहीतरी चांगलं होईल म्हणून आज आपण जीवन जगत असतो. आणि पहा इथे या मॅच मध्ये तेच घडलं. मी तर म्हणेन येथे जर षटकार आला तर अजित पाटील यांचा अकाउंट थोडं तरी मी म्हणेल डेबिट व्हायला पाहिजे, कारण काय खेळलाय, काय संघर्ष केलाय. नक्की उत्तम पाटील देखील सामना पाहतच असतील, परंतु वालशिंद संघाचे पाठीराखे आता जागेवरून उभे झालेत. नितीन रिलॅक्स होता विकेट किपर, परंतु आता नितीनही पुढे गेला, त्या गोलंदाजाला त्याने समजावलं. म्हणून क्रिकेटचा खेळ मित्रांनो का अनिश्चिततेने भरलेला आहे याचं उत्तम उदाहरण, ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. आपण अगदी रिलॅक्स मध्ये या ठिकाणी चर्चा करत होतो की 2 लीगल बॉल येणं गरजेचे, परंतु 1 वाईट बॉल टाकला, तिथे ओप्स वाढल्या, आणि त्याच्यानंतर संजयने षटकार ठोकला. काय संघर्ष पाहायला मिळालाय. आणि सामना आता 1 चेंडू 6 धावांची गरज. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. आई काळूबाई चषक लोणाडला सुरुवात बघा कोणत्या मॅचने झाली आहे. जबरदस्त क्रिकेट, ग्रेट मॅच. 1 चेंडू 6ची गरज. 40वा धावफलकावरती संजयनं आज जरूर कुठेतरी मुठवळकरांना आनंदाचा एक क्षण त्याने आणलेला आहे. परंतु आता गोल्डन षटकार की गोल्डन बॉल, हो लॉब केलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संजय पाटील ठरलाय आज मुठवलकरांसाठी हिरो. त्याने रन चेस केल्यात आणि अजित पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. सामना आवडला असेल, संजयची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो. ह्याचंच नाव क्रिकेट आहे. 2 बॉल 13 करायच्या होत्या, व्हाईट बॉल आला आणि त्याच्यानंतर लागोपाठ 2 षटकार संजयनं खेळले. संजय लढला, संजयनं संघर्ष केला आणि आज मुठवलकरांना आनंदाचा क्षण त्यानं आणला. याचं नाव मित्रांनो क्रिकेट आहे. काय खेळ झालाय. सामनावीर आता सांगायची गरजच नाहीये. अख्ख्या क्रिकेटनं आता ज्या ज्या प्रेक्षकांनी सामना पाहिलाय त्यांना